श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर येत्या 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस असणार आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. तर सनातन धर्मामध्ये धनत्रयोदशीची विशेष महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात धनत्रयोदशी येते आणि धनतेरस हा सण साजरा केला जातो. शास्त्रानुसार समुद्र मंथनाद्वारे भगवान धन्वंतरी यांचा अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. त्यामुळेच या दिवशी धन्वंतरी जयंतीसुद्धा साजरी केली जाते. तर या धनतेरसला आपण धनत्रयोदशी असेही म्हणतो. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान धन्वंतरी, गणपती भगवान आणि कुबेर देवता यांची आपण पूजा करतो. तर लक्ष्मी देवी आणि कुबेर देवता यांची पूजा केल्याने जीवनात कधीही आर्थिक संकट येत नाहीत आणि भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने रोगापासून मुक्ती मिळते. यंदा 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी होणार आहे. या दिवशी सोनं, चांदी, भांडी इत्यादी खरेदी करणे देखील खूप शुभ समजले जाते. दिवाळीचा सण हा 5 दिवसांचा असतो. धनत्रयोदशी, धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हणतात. हा सण देवांचे आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळण्याचा शुभ काळ मानला जातो. या दिवशी धन्वंतरींची पूजा केल्याने वर्षभर शुभ आरोग्य लाभते आणि तसेच अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. भगवान धन्वंतरींची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते आणि असे मानले जाते की भगवान धन्वंतरींचा जन्म समुद्र मंथनातून आयुर्वेदिक औषधी वाढवण्यासाठी झाला होता. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही केल्या संपायचं नाव घेत नाहीत. एका संकटामागे आपोआप दुसरं संकट हे तयार असतं. तसेच घरामध्ये पैसा देखील येत नाही आणि आपण मेहनत तर घेत असतो पण आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचं फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. तसेच आपण जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचं फळ मिळेल. घरामधील आजारपण, भांडणं तसेच वादविवाद दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत. तर ते कोणते उपाय, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करावं, सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमा लिहायला विसरू नका. शास्त्रानुसार माता लक्ष्मीला वरदलक्ष्मी, महालक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. एका जागी जास्त काळ टिकत नाही असेही म्हणतात, कारण माता लक्ष्मी ही चंचल असते. माता लक्ष्मीला जाते म्हणून आज त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि समृद्धी मिळते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्ती व देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता किंवा भौतिक सुखाची कमतरताही भासत नाही. तर म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण विविध उपाय, सेवांचा अवलंब करत असतो. ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत की जे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते व आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी देखील नांदते. आता आपल्याला देखील या दिवशी एक उपाय करायचा आहे. माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत ह्या वस्तू. तर आपल्याला त्या कुठल्या वस्तू आहेत त्या जाणून घ्यायच्यात. त्या शास्त्रानुसार त्याच फुल हे सुख, समृद्धी आणि नशिबाची प्रतीके मानली जातात. गोकर्णीच्या फुलाचा उपयोग महादेव, भगवान विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो. गोकर्णीच्या फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगितले आहेत. तर घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते आणि गोकर्णीचे फुले माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख, समृद्धी नांदते. गोकर्णीचे फुलाचे फायदे. धर्मग्रंथानुसार गोकर्णीच्या फुलाला अपरिजता किंवा विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावाने सुद्धा ओळखले जाते आणि गोकर्णीच्या फुलाला धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. त्यामुळे गोकर्णीचं रोप घरात लावलं की आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावात घरात सुख, शांती व वातावरण राहते. भगवान विष्णूंची जी कृपा मिळते, माता लक्ष्मीची गोकर्णीसोबत राहते आणि जीवन आनंदी राहते. कुंडलीत शनिदेवांची स्थिती वाईट असेल तर ही गोकर्णी खूप फायदेशीर आहे. गोकर्णीच्या फुलं शनिदेवांचा कोप शांत करतात आणि घरातील सदस्यांची मने स्थिर राहते. असे मानले जाते की यामागे घरातील सकारात्मकता देखील राहते आणि सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात. तर आपल्याला या दिवशी गोकर्णीच्या फुलाचे हे घरी
फुले घरी आणायचे आणि ते निळ्या रंगाचं जे गोकर्णीचं फूल असतं ते आपण घरी घेऊन यायचे. आता आपण या दिवशी 5 गोकर्णीची फुले घरी आणायची आहेत. आणि आता ही फुले घरी आणल्यानंतर आपल्याला प्रथम माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. धनतेरसला जेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत तेव्हा आपण हा उपाय, ही सेवा करायची आहे. आणि तुमच्या घरामध्ये जर धनतेरसची पूजा किंवा धनत्रयोदशीची पूजा करत नसतील तरी पण आपण या दिवशी या गोकर्णीच्या फुलाचा उपाय किंवा सेवा जी आहे ती करायची आहे. आपण एक चौरंग मांडायचा आहे किंवा पाट मांडला तरी पण चालेल. त्यावरती लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे. हे आपण एक शुद्ध तुपाचा दीप प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा देखील दीप प्रज्वलित करू शकता. तर त्यानंतर भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे. नंतर भगवान श्री गणेशांना शुद्ध जलाने अभिषेक घालायचा आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आणि ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. आता गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्यात. मग दुर्वा असेल, लाल जास्वंदीचं फूल असेल किंवा गुळ खोबरं किंवा मोदकाचा नैवेद्य असेल तर दाखवायचा आणि त्यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. आणि माता लक्ष्मीला देखील अभिषेक करायचा आणि शक्य असेल तर अभिषेक करायचा आणि फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आता माता लक्ष्मीला ही लाल रंगाचं फूल खूप प्रिय आहे. तर आपल्याला गोकर्णीचं 5 फुलं घ्यायची आहेत. आणि आता तुमच्या इथे जवळपास कुठून जरी तुम्ही गोकर्णीचं फूल खरेदी केलं तरी पण चालेल किंवा जिथे फुलं मिळतात तिथे देखील तुम्हाला या दिवशी गोकर्णीचं फूल हे बघायला मिळेल. तर आता आपण हे गोकर्णीचं फूल एका लाल कपड्यावरती ठेवायचं आहे किंवा एखाद्या प्लेटवरती ठेवायचं आहे तरी पण चालेल. आता आपण हे गोकर्णीचं फूल आपल्याला नंतर त्याला हळदी कुंकू लावायचं आहे, तसेच धूप दीप दाखवायचा आहे. आणि आता आपण ही 5 गोकर्णीची फुलं आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि आपल्याला माता लक्ष्मीचं कनकधारक स्तोत्रास 11 वेळा पठण करायचं आहे. तसेच आपण व्यंकटेश स्तोत्र देखील 1 वेळा पठण करायचं आहे. आणि आता तुम्हाला हे पठण करणे खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून श्रवण करू शकता किंवा केलं तरी पण चालेल. आपल्याला हे स्तोत्र म्हणायचे आहे. हे स्तोत्र जर आपल्या घरामध्ये आपण या धनत्रयोदशीच्या दिवशी म्हटलं तर आपल्यावरती सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. तसेच आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक टंचाई भासणार नाही. आणि आता ही 5 फुलं आपण आपल्या उजव्या हातामध्ये घेत असताना आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. आणि मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येत नसेल आणि तो पैसा स्थिर राहत नसेल किंवा दुसरं काही असेल ते आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे. त्यानंतर ही 5 फुले आपण माता लक्ष्मीजवळ ठेवायची आहेत. मग तुम्ही लाल कपड्यामध्ये ही 5 फुले ठेवू शकता किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी रात्रभर आपण ही 5 फुले माता लक्ष्मीजवळ राहू द्यायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ही 5 फुले आपण त्या लाल कपड्यामध्ये बांधून ही पोटली आपण आपल्या खिशामध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा महिलांनी जर त्यांच्या पर्समध्ये ठेवलं तरी पण चालेल आणि ही 5 फुले ठेवतात तरी पण चालेल. आणि यानंतर आपण माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा आणि आपल्याला हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता देखील भासत नाही. तुमच्या घरामध्ये तुम्ही जिथे पैसे ठेवता, मग तिजोरी असेल किंवा दुसरे एखादं ठिकाण असेल तिथे तुम्ही पैसे ठेवत असाल तिथे आपण ही 5 फुले ठेवायची आहेत. धनप्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तसेच आपण या धनत्रयोदशीच्या दिवशी गोकर्णीचं झाड देखील खरेदी करू शकता आणि ते आपल्या घरामध्ये लावू शकता. त्यानंतर दुसरं झाड म्हणजे त्याला कुबेर राशीचं झाड किंवा कसू देखील म्हटलं जातं. तर आपण हे झाड देखील घरी खरेदी करू शकता. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असाल किंवा घरातील पैशाची कमतरता असेल तर त्या घराच्या उत्तर दिशेला लावल्यास विशेष फायदा होईल. लागवड करताना रोप अंधारात राहू नये याची विशेष काळजी घ्यायची आहे. तसेच याची पाने आपण नेहमी स्वच्छ ठेवायची आहेत. आणि आपण जर या दिवशी या झाडाची पूजा केली, सेवा, तर आपल्याला कुबेर देवता व माता लक्ष्मींचा देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता देखील भासत नाही. हे झाड जेव्हा पहिल्या आपण घरी आणलं तेव्हा आपण त्या झाडाला थोडंसं कच्चं दूध आणि शुद्ध जल अर्पण करायचं आहे. तसेच तिथे एक शुद्ध तुपाचा देखील दीप प्रज्वलित करायचा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आजच्या पुरते एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.